मंडळी, घड्याळाचे काटे रोज फिरतात, वेळ पुढे सरकते, दिवस बदलतात, सरकार बदलतात, नेतेही बदलतात. पण एक घड्याळ असं होतं जे थांबल्यावरच त्याच्या वेगाची किंमत कळली. महाराष्ट्रानं नेमकं काय गमावलंय याची कल्पना आली. आज कशाची उणीव जाणवते याची प्रचिती त्यांच्या जाण्यानं आली. आजचं हे पत्र त्याच करारी, बेधडक आणि खमक्या व्यक्तिमत्वाला. प्रिय अजितदादांना. प्रिय अजितदादा, आज तुमचं अर्ध्या दिवसाचं गणित कुणाला जमत नाहीये. दादा, आज तुमची जयंती. खरं तर जयंती असं लिहिणंच तसं मनाला पटणारं नाही, तरीही लिहितोय, कारण तुमच्या उणीवेची जाणीव करून देण्यासाठी तसं लिहिणं महत्वाचं वाटतंय. हे पत्र तुम्ही नक्की वाचाल याची खात्री आहे, कारण कोणतंही निवेदन असो, पत्र असो, तुम्ही हातासरशी मोकळं करून टाकता, झटकन दखल घेता. पण हे कोणतीही मागणी किंवा निवेदन पत्र नाही. महाराष्ट्र आज तुम्हाला का मिस करतोय, राजकीय पटलावर आज तुमच्यासारख्या करारी नेत्याची उणीव किती प्रकर्षाने जाणवतेय, हे अधोरेखित करणं महत्वाचं वाटतंय. हे सांगण्यासाठीचा हा पत्र प्रपंच. आता हे पत्र मिळालं तरी तुम्ही नेहमीप्रमाणे हसून म्हणाल, एवढं भावनिक होण्याचं कारण नाही, कामाला लागा. पण दादा, काही गोष्टी बोलून दाखवणं गरजेचं असतं, कारण काही माणसं असतात ज्यांची किंमत ते समोर असताना कळत नाही. ती दूर गेल्यावर त्यांच्या जागी निर्माण झालेली पोकळीच त्यांचं खरं मोठेपण सांगत असते. तुमच्याबद्दल बोलताना सर्वात आधी आठवतं ते तुमचं घड्याळ. कारण राजकारणात भाषणांना गर्दी जमवणारे अनेक नेते पाहिले, सोशल मीडियावरती ट्रेंड कहणारेही अनेक पाहिले, पण घड्याळाच्या काट्यांशी प्रामाणिक राहणारा नेता कमी पाहायला मिळाला. दादा येत आहेत म्हणजे घड्याळाकडे बघायची गरज नसायची, कारण वेळच तुमच्या मागे चालायची. अनेकदा इतर नेत्यांचा दिवस सुरू होण्याआधी तुमचा अर्धा दिवस संपलेला असायचा. एका मुलाखतीत तुम्ही तुमची हीच खरी ताकद बोलून दाखवली होती. आमच्या राजकारणातल्या मित्रांची सकाळ जेव्हा सुरू होते तेव्हा माझे अर्ध्या दिवसाचे काम संपलेले असते, त्यामुळे मी दररोज त्यांच्या अर्धा दिवस पुढे असतो आणि हेच माझ्या आजवरच्या यशाचं कारण आहे. हे तुम्ही तुमच्या खास शैलीत सांगितलेलं गणित आज कळून चुकलंय. कारण हे गणित जमावणारा गावखेड्यातला रांगड्या आवाजातला नेता, ज्याला हक्कानं दादा म्हणता येईल, असा कुणी आज दिसत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांना धाकात ठेवणाऱ्या नेत्याची आज उणीव जाणवते. कारण आज मंत्रालयात फाईल्स असतील, बैठका असतील, मंत्री असतील, पण त्या बैठकीत एखादा अधिकारी उत्तर चुकला, वेळ मारून नेणारा दिसला की त्याच्याकडे रोखून पाहणारे तुमचे डोळे नाहीत. दादा, तुम्ही फक्त मंत्रालयात नव्हता, तुम्ही बारामतीच्या मातीमध्ये होता, तुम्ही सहकाराच्या प्रत्येक धाग्यात होता, तुम्ही दूध संघात होता, साखर कारखान्यात होता, शेतकऱ्याच्या उसात होता, गावच्या पतसंस्थेत होता, तुम्ही गावातल्या त्या कार्यकर्त्याच्या विश्वासात होता, जो म्हणायचा, दादा आहेत, काळजी करू नका. आज सहकार चळवळीबद्दल अनेक जण बोलतात, पण सहकार जगणारी किती? कारखाना बंद पडला तर त्याचा परिणाम किती घरांवरती होतो? दुधाचा दर 1 रुपयाने कमी झाला तर शेतकऱ्याच्या स्वयंपाकघरात काय बदल होतो? बाजार समितीचं राजकारण म्हणजे गावच्या अर्थकारणाचं राजकारण असतं, हे अनुभवातून समजलेले लोक फार कमी आहेत. तुम्ही त्यातलेच एक होता. एखादा छोटासा कार्यकर्ता भेटला तरी त्याचं नाव, गाव, मागच्या भेटीत त्यांनी सांगितलेला प्रश्न तुम्हाला आठवायचा. आजच्या काळात नेत्यांना मतदारसंघ आठवत नाहीत, तुम्हाला माणसं आठवायची. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मुंबईतून कारभार चालवत असताना गावच्या एखाद्या वाडीत कसं आणि काय राजकारण आहे याची अपडेट तुम्ही ठेवायचात. राजकारणात एकदा का मोठ्या पदाची खुर्ची आली की जमिनीवर पाय टेकत नाहीत याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राने पाहिली आहेत. पण तुम्ही तसं होऊ दिलं नाही, कारण तुम्हाला माहीत होतं तुमची खरी ताकद गावाकडचा माणूस आहे. त्यामुळे गावच्या सभेतली तुमच्या तिथल्या गावकऱ्यांशी हक्कानं संवाद साधण्याची शैली सगळ्यांना प्रचंड आवडायची. तिथल्या कार्यकर्त्याला भर मंचावरून भरलेला दम देखील त्या कार्यकर्त्याला गोड वाटायचा. त्यावर मिळणारी दाद ही त्याची पोचपावती असायची. असा गावकऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणारा नेता आज कोणी दिसत नाही. ही सर्वात मोठी वेदना आज महाराष्ट्रातील गावखेड्यातील व्यक्तीची झाली आहे. गावखेड्यातील तुमच्या छोटेखानी सभांना खुर्च्यांची गरज भासली नाही, कारण जमिनीवर मातीच्या ढेकळांवरती धोतर नेसून गुडघ्यांभोवती हाताचे वेटोळे घालून बसणारा गावचा आजोबाही तुमचा श्रोता होता. कारण व्यासपीठावरून बोलणारा शहराकडचा नाही, आपल्या गावचा नेता बोलतोय या विश्वासानं तो तुम्हाला ऐकायचा, तुमचं ऐकायचा, तुम्हाला हक्काने सूचनाही सांगायचा आणि तुम्हाला दादा म्हणायचा. नेता मोठा होतो तसं त्याचं कार्यक्षेत्र मोठं होतं. फक्त बारामती पुरतं मर्यादित न राहता तुम्ही पुणे, पिंपरी चिंचवडला बारामती सारखंच आपलंसं केलं. तिथल्या प्रत्येक प्रश्नाबाबत असणारी तुमची आस्था या शहरांनी पाहिली आहे. या शहराने एक असा माणूस पाहिला होता ज्याच्यापर्यंत पोहोचण्याची आशा अनेक लोक बाळगायचे. एखादा उद्योग अडकला,
रस्ता रखडला, पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला किंवा एखाद्या कार्यकर्त्याची काही वैयक्तिक अडचण आली की लोकांच्या तोंडी एकच वाक्य असायचं, दादांकडे जाऊ. या 2 शहरांनी आज त्यांचा पालक गमावलाय याची जाणीव होते. दादा, तुमच्यावर टीका झाली, वाद झाले, निर्णयांवरती प्रश्न उपस्थित झाले. हे सगळं लोकशाही स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट मात्र कोणी हिरावून घेऊ शकलं नाही, कामाचा वेग. मी कामाचा माणूस आहे, कामाचाच माणूस आहे, ते तुम्ही हक्कानं सांगितलंही. कारण तुम्हाला तुमच्या ताकदीची पूर्ण कल्पना होती, जी कदाचित आज तुम्ही गेल्यानंतर अनेकांना जाणवत असेल. त्याची उणीवही भासत असेल. कारण ग्रामपंचायतीला समजून घेणारं, सहकार क्षेत्रातलं, दूध उत्पादक, कुक्कुटपालन असो वा बागायतदारांच्या आज छोट्या वाटणाऱ्या पण त्यांच्यासाठी त्या किती मोठ्या समस्या आहेत हे समजून घेणारं कुणी दिसत नाही. गावात दुष्काळाची पाहणी करायला गेलं असताना घरातील लेकीची विचारपूस करणारं, त्यांच्या शिक्षणाची माहिती घेणारं, लाडकी बहिणीचे पैसे अकाउंटला आले का ते विचारणारं कुणी दिसत नाही. घड्याळाचे काटे आजही फिरतायत, दिवस आजही उगवतोय, बैठका आजही होतात, राजकारणही तसंच सुरू आहे. पण इतर नेत्यांपेक्षा अर्धा दिवस पुढे धावणारं ते घड्याळ अजूनही कुणाला बांधता आलेलं नाही. मिस यू दादा.